तर मित्रांनो, उद्या आपल्या बहिणी साखरपुडा होता आणि आज घरी जमलेलं सर्व पाहुण्यांसोबत आपण काय काय एन्जॉयमेंट केली सगळं सांगतो. त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. आज दुपार 2:30 वाजेपर्यंत लेक्चर होतं, ते केलं आणि मग लगेच घरी आलो. घरी येऊन पाहत होतो मस्त सगळ्याची उद्याची साखरपुड्याची तयारी चालू होती आणि एवढ्या जणांमध्ये आपल्या शंभू राजाला कोणाचीच गरज नव्हती. मस्त त्याचं एकटाच फिरत होता. थोड्याच वेळात आपली जामगावची मंडपवाली आली आणि लगेच गंगापूरची स्वयंपाकवाली सुद्धा आली. आणि स्वयंपाकवाली कोण नव्हते तर आपली लखन शेट होते. त्याच्यात आपा पाना काय गुलाबजांबू आली ते क्वालिटी नात करते काय. आणि इथं थोडं गुलाबजांबू खावा म्हणलं तेवढं तसलं की इकून आवाज आला. त्याच्यात माझं 12वीला सेंटर याच बी लागलेले म्हणून यांचं बा काय म्हणणं. पायल असं विचारू शकता तुम्ही एसबी शाळेत काय सुविधा आहे काय नाही. आपणास या वर्षी आमच्या शाळेत खूप सुविधा भेटणार आहे, जसे की कॅमेरे. आणि इथे रेडी स्टेजवर लगेच आपल्या बहिणीचा चोरोटीचा कार्यक्रम करायचा होता. मग तो चालू केला. इथं खायला बी इतके भारी भारी पदार्थ ठेवले होते ना, विशेष नाही. इथे एवढ्या टोळीचं फक्त एकच मिशन होतं, कधी कार्यक्रम संपतो आणि कधी त्या खायच्या वाटे घेऊन पळत. आणि ते जे वाटे घेऊन पळणार होते त्याच्या आधीच भाऊजीने ज्या मेन वाटे होते त्या लगेच उचलून घेतल्या. या असा शांतीत कार्यक्रम करायला लागतो. चला तर मग आजचा ब्लॉग मध्ये थांबतो, तुम्ही आपल्या जेवढं फॉलो करून घ्या.